कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया मॅडम, खूप आठवण येते तुमची, खूप मिस करतोय मी तुम्हाला। प्लीज या ना माझ्या समोर। बघा ना, आता तुम्ही भास आहात मला माहिती आहे, तरी तुमच्याशीच बोलतोय मी। तुम्हाला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुमच्यावर। काही उपयोग नाही आहे त्या सगळ्याचा आता। आणि त्या दिशावर माझं अजिबात प्रेम नाहीये। माझा जीव गेला तर तिच्याशी लग्न नाही करणार आहे मी। प्रिया मॅडम, तुम्हाला बघितल्यावर मला कळलं की प्रेम काय असतं। आणि मी पारूला पण सांगत होतो की जर आपलं प्रेम खरं असेल ना, तर डेस्टिनी स्वतः आपल्या दोघांना समोर आणेल। तू तरी खरी आहेस का? वय खरीच आहे मी, कुठला बी भास नाही हो। एक मिनिट, म्हणजे तू जर खरी आहेस तर मॅडम, तुम्ही खरंच आलात? प्रीतम सर, मी खरंच आलीये, भास नाही होते तुम्हाला? नाही नाही नाही, सॉरी सॉरी मला मला कळलं नाही काय करायचंय, मी ते एक्साइटमेंट मध्ये। असं नाही, तुम्ही मला व्यवस्थित, शिस्तीत आणि पद्धतशीर प्रपोज करायचं। प्रिया मॅडम, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर। आणि मगासपासून मी स्वतःला एक वाक्य म्हणतोय की तुम्ही नसतात तर हा बदललेला प्रीतम कधी दिसलाच नसता। आणि हा बदल जर असाच कायम ठेवायचा असेल ना, तर तुम्ही माझ्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे। आय लव्ह यू प्रिया मॅडम। मग तुमची दारूची सवय? मी नाही पित आता, तर मीरने जबरदस्ती पाजली मला। तुम्हाला तर माहिती आहे ना, तुम्ही का असं बोलताय? आणि सिगरेट? सोडली, तिथं कधीच सोडली आहे। तुम्ही सांगा, तुमच्यासाठी जगणं पण सोडतो। तसंही तुमच्याशिवाय जगून काही उपयोगच नाही आहे ना। तुम्ही सांगा काय काय सोडू, मी सगळं सोडतो। आणि मला आणि आईला पण सोडशील? सर, मला अंदाज होताच, काहीतरी गडबड आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।